नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साईराज 517. आजचं कंटेंट आपण असंच शूट करणार की आज आपण चाललोय बँड्रा येथील जू इस्कॉन टेम्पलला. त्या इस्कॉन टेम्पलचा टायमिंग पण मी तुम्हाला सांगून ठेवतो मित्रांनो. पहाटे 4:30 वाजता देऊळ उघडतं, त्यानंतर 1 वाजेपर्यंत असतं आणि नंतरला 4:20 ते 9 वाजेपर्यंत तुम्हाला मंदिरात कधी पण येणं जाणं तुम्ही करू शकतात. आणि आजूबाजूचा पण सिनरी खूप चांगलं आहे. जस्ट समुद्राच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आजची व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी असेल कारण की आज आपण आयफोननी शूट नाही करत, आज आपण अँड्रॉइड फोननी, जो की ओप्पोचा फोन आहे त्याने आपण शूट करतोय. थोडं व्हिडिओमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागेल मित्रांनो, पण भेटू आता मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. मोबाईल मोटो ब्लॉगिंगमध्ये साला हेच प्रॉब्लेम आहे की समजत ना अक्षरशः कॅमेरा चालू आहे की बंद आहे. थांबे भाई, जाऊन दे. गरमी खूप आहे, खूप डेंजर गरमी आहे. आणि आपण आता आहे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हायवेवरती, आणि त्या हायवेवरती तुम्हाला इथे बघायला भेटतील जे सगळे झाडं वगैरे तुम्ही आपल्या दारात कुंड्या वगैरे लावू शकतात. अख्खा हायवे ह्याच्याने भरलेलं. पूर्ण 1 तास लागला आपल्याला ट्रॅफिकमधून बाईक काढायला, आणि जस्ट आपण आता आलोय इस्कॉन टेम्पलला, जे जूच्या इकडचं इस्कॉन टेम्पल आहे. बाईक पार्किंगला लावू आणि फटाफट दर्शन करून घेऊ मित्रांनो. शक्यतो इकडे बाईक पार्किंगला वगैरे सुविधा नाहीच आहे, पण जर बाईक लावायची असेल तर थोडं मंदिरापासून एक 20-30 मीटरच्या अंतरावरती थोड्या जागा आहेत, तिथे लावू शकतात तुम्ही तुमच्या गाड्या. जस्ट आपल्या समोरच आहे इस्कॉन टेम्पल. असं आहे आतमधून. पहिलं हातपाय स्वच्छ धुवून घेऊया. मला येता 12:30 झाले. मंदिर तिकडे आणि बाईक लावायला मला इकडे यायला लागते. हा एक कुंड आहे, तर कुंडच्या जस्ट समोर आपण बाईक लावली आहे. हो, कुंडकडनं तुम्हाला सरळ जायचं. इकडे तुम्हाला एक डायरेक्ट मग तुम्ही पोहोचाल बीचकडे. मस्त बीचकडे बसू, आरामशीर नाश्ता थोडाफार करू, पण नंतरला घरी निघू. हे असे काय काय बंगले आहेत, त्या बंगल्यांमध्ये शूट होते. कधी कधी वाटते ह्या लोकांची किती मजा असेल ना, की असं सकाळी उठलो बाल्कनीतून आणि जस्ट समोरच समुद्र. एवढी टॅनिंग झाली तोंडावरती की चेहरा पूर्ण काळा झालाय. एक घेतलेलं मसाला चीज म्हणून, आणि दुसरे आपले रेग्युलर फ्राईज. आणि बोललो की थोड्या बीचवरती जाऊ. एवढी गरमी की हिसाबाच्या पलीकडे. बघू अजून दुसरे लोकेशन सर्च करू, तिथे जाऊ फिरायला. तशा पण त्या साईडला होतो, आणि आपण आता परत इथे आलेलो आहे. जू पेट पार्कच्या जस्ट समोर तुम्हाला भेटेल असा व्ह्यू. माझ्यासाठी जगातल्या सगळ्या गाड्या एक साईडला, आणि स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर आणि रेंज रोवर स्पोर्ट्स, या 3 गाड्या एक साईडला. 3 गाड्या आहेत ना मित्रांनो, ह्या अशा फील देतात ना तुम्हाला की तुम्हीच रस्त्यावरती बसत. मी मगाशी तुम्हाला बोललेलं की रेंज रोवर्स, ती पण ब्लॅक कलरमध्ये काय वाटेल गाडी, ऑल ब्लॅक एडिशन. आणि जस्ट आपल्या समोर तीच गाडी आहे. आपल्याकडे ना मित्रांनो सगळ्या व्हाईट गाड्या आहेत, आणि माझ्या जेवढे मित्र आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे ब्लॅक गाड्या आहेत. पण गाडीचा टायर लॉक झालं, टायरही जाम व्यवस्था. रोडला आलेलो, आणि जस्ट समोर मला काय भेटलंय स्वरणपाजीची जी वॅगन. ती पण पूर्ण लबुबू एडिशन, प्रॉपरली लबुबू एडिशन करून टाकली. सर आपका लबुबू एडिशन बहुत ही बढ़िया लग रहा है, लिटरली. स्वरण भाजी कैसे है? बढ़िया. सही हो, थैंक यू.
स्पेशली भाई लबू एडिशन करून घेतलं भावानी, लय जबरदस्त वाटते. हो ॲक्रोपॉविकचे एक्झॉस्ट आहेत. टीप आहे ती ॲक्रोपॉविकची आहे प्रॉपरली. बस मागे माझी पण बाईक आहे. अक्षरशः रात्रीचा 1 वाजला. आता अर्धा 1 तासापासून लाईट नव्हती. आता जाऊन लाईट कशी कशी आली. बिल्डर कोणासाठी थांबणार नाही, तो आपलं काम चालू करणार. मला ही गोष्ट कळते सगळं चांगल्यासाठीच होतंय. सध्याचा काही त्रास आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. नाही तिकडची गेले ते लोक आले. मामा थोडा आरामशीर होतं ना खालती. थांब नको थांब, स्लिप होणार. JCB मुळे भाई पूर्ण वायरी खालती दबल्या गेल्यात. जस्ट जेवलेलं बोललो गोड पान खाईन मस्तपैकी, पण आईला बघतो काय जी राहिलेली आमची घर आहेत त्याच्या आता लाईटी जात आहेत, पाणी आमचं जात आहे, सगळंच आमचं चाललंय. आमचं सगळंच चाललंय. काय या वायरला पण दाखवते. मेन प्रॉब्लम किधर अपना जो गाला चल रहा है, अपना कारोबार चल रहा है, वो सब है. फ्रीज मधला माल सगळा खराब होणार. धंदेवालेच फक्त समजून घेऊ शकतात प्रॉब्लेम. अरे मला तेच समजत नाही उद्या धंदा कसा उघडू. त्याला धंद्यावरती आमचा प्रॉब्लेम. लाईटच नसेल तर धंदा होणारच नाही. बाहेर पूर्ण असं वाटतं की दुनिया चालू आहे आणि आपणच असं वाटतं की कुठेतरी अडकलो गोल मध्ये. या घराच्या मागे फक्त आपलं घर राहिलंय. बाकी सगळं बिल्डरनी सगळं एकूण एक घर डेमोलिश करून टाकलंय, सगळं तोडून टाकलंय. फक्त आता काही घरं आहेत जी नाही जात आहेत. बस त्यांनाच काही तो होणारा त्रास आहे. लाईटही नाही, पाणी नाही, काही नाही.